वॉटर हीटरला पण ते पाण्यातले क्षार असतात ते खराब करतात सर. तर वॉटर हीटरच्या अलीकडे लावायचं सुद्धा तुमचं जे मशीन आहे त्याबद्दल पण सांगा ना. तुम्ही जर का मुंबईचं उदाहरण घेतलं, मुंबई पुणे आणि धरणातल्या पाण्याचं उदाहरण घेतलं, तर माझं स्वतःचं घरचं उदाहरण सांगतो. मी खारघरला असतो. माझं हे घर 18 वर्षापासून आहे. ज्यावेळी आलो त्यावेळेला जो वॉटर हीटर घेतला तो माझ्याकडे अजून चालू आहे, बजाज कंपनीचा आहे आणि आमच्या अख्ख्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांचे चालू आहेत. पण त्याच वेळेला सांगलीमध्ये आमचा जो आकाश पाटील ह्याच्यावरती आम्हाला जो काही प्रयोग करून सांगतोय, तो म्हणतो सर माझा इन्स्टंट वॉटर फक्त 3 ते 3.5 4 महिनेच माझी कॉईल चालते. याचं कारण असं होतं की पाणी गरम झाल्यानंतर हे प्रॉब्लेम मल्टिप्लाय होतात. ज्या दिवशी तुमचा कॉईल नवीन असते त्या दिवशी तुम्हाला 100% एफिशियन्सी मिळते आणि जेव्हा ती जाते तेव्हा तिची एफिशियन्सी फक्त 30% शिल्लक राहिलेली असते. त्याच्यासाठी आपण प्रोडक्ट बनवलं आहे आणि अतिशय अभिमानाने सांगतो की असं प्रोडक्ट बनवणारी जगातली पहिली कंपनी आपली आहे की हीटरसाठी वॉटर कंडिशनर. म्हणजे आत्तापर्यंत याचं कारण असं आहे की ते किंमत फक्त आम्ही 1700 रुपये ठेवलेली आहे. 1700 रुपयामध्ये आम्ही सगळंच्या सगळं कुरिअर सकट देतो. कारण त्याच्यामध्ये कारण एवढंच आहे की लोकांना हे तंत्रज्ञान माहिती होणं गरजेचं आहे. आज आमचे ते व्हिडिओ बघून इतके रिस्पॉन्स आलेले आहेत की लोक म्हणतात की हा प्रॉब्लेम आमच्याकडे आहे. मित्रांनो, तुमच्याकडे पण जर हीटर असेल आणि दर 4 महिन्याला जर ते खराब होत असेल तर त्याच्या अलीकडे हे 1,500-2 हजाराचं मशीन लावणं कधी पण चांगलं, जेणेकरून ते हीटर दर 4 महिन्याला खराब होऊन दर 4 महिन्याला 500 रुपयाचा खर्च होणार नाही.